नमस्कार मंडळी, 17 डिसेंबर 2024 वार मंगळवार, मराठी महिना मार्गशीर्ष तिथी कृष्ण द्वितीया, नक्षत्र पुनर्वसू आणि महाराष्ट्रातील झटपट ब्रेकिंग बातम्यांमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आणि आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाची पहिली मोठी बातमी, हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 35,788 कोटीची पुरवणी मागणी, लाडक्या बहिणींसाठी 14,000 कोटी निधींना मंजुरी। आणि यानंतर सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी, परभणीत न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशीचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर, मारहाण झाल्याने मृत्यू झाल्याचा अहवाल आला समोर। आणि राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी, कोणीतरी बाजूला व्हा म्हणण्यापेक्षा आपण आधीच बाजूला झालेलं बरं, नाराज असल्याच्या चर्चेवर दीपक केसरकरांची बोलकी प्रतिक्रिया। आणि महाराष्ट्रातील गड किल्ले स्वारांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, गड किल्ल्यावर दारू प्याल, गैरकृत्य कराल तर याद राखा 1 लाख रुपयाचा दंड आणि शिक्षाही होणार, राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय। आणि यानंतर मोठी बातमी, वन नेशन वन इलेक्शन, एक देश एक निवडणूक विधेयक लोकसभेत आज होणार सादर, निर्णयाकडे सर्व भारतीयांचे लक्ष। आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधून एक महत्त्वाची बातमी समोर येते, थकबाकी भरणाऱ्यांना 100% व्याज माफी, मालमत्ता कर वसुलीसाठी केडीएमच्या अभय योजनांना प्रचंड प्रतिसाद। आणि यानंतर एक मोठी बातमी, मंत्रिपदाची संधी हुकल्यानंतर नाराज भुजबळ आक्रमक, अधिवेशनाला जाणार नाही, कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून भूमिका घेणार असल्याचे केले जाहीर, राज्यसभेची ऑफरही धुडकावली। आणि यानंतर एक मोठी बातमी, फडणवीसांनी व बावनकुळेंनी मंत्रिपदाचा शब्द दिला होता पण शब्द पाळला नाही, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचा गौप्यस्फोट, नाराज नसल्याचे सांगितलं पण खतखत बाहेर। आणि गृहनिर्माण संस्थेविषयी अतिशय महत्त्वाची बातमी, महारेराने अनियमितता दाखवणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांविरुद्ध उभारला बडगा, जवळपास 11,000 गृहनिर्माण प्रकल्पांना दिल्या नोटिसा। आणि राज्यातील सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी, राज्यात थंडी पारा वाढणार, येत्या 3-4 दिवसात अनेक भागात पारा 10 अंश खाली घसरण्याचा अंदाज, नगरमध्ये 5 तर पुण्यात 7 अंश, मुंबईकरही गारठले।